नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर राठोड. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आगामी 2025 मध्ये होणाऱ्या विविध सरळ सेवेच्या परीक्षा ज्यामध्ये असेल तलाठी असेल किंवा इतर ज्या परीक्षा होत असतात ज्यात मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, त्याचसोबत DMER असेल व इतर सरळ सेवेच्या विविध परीक्षा ह्या होत असतात. आपण सर्वजण त्या परीक्षांच्यासाठी अभ्यास करतात आणि आगामी ज्या परीक्षा होणार आहेत अशी आपली तयारी सर्वांची जोमाने सुरूच असेल आणि नक्कीच आपल्या सोबत टिक्कर मराठी सरळ सेवा प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला विविध विषयाचे फॅकल्टी आपल्याला मग त्यामध्ये विषय इतर अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि त्यासोबत सामान्य ज्ञान असेल, असे विविध विषय आणि त्याचे घटक उपघटक आणि त्याचे अतिसंभाव्य जे TCS द्वारे होणाऱ्या विविध परीक्षांच्यासाठी आपण ही जे काही व्हिडिओज लेक्चरचे जे काही आपण व्हिडिओज सुरू केलेले आहेत किंवा तुम्ही आपण सर्वजण बघतात आणि नक्कीच आपल्याला ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला ह्या परीक्षेसाठी खूप सारा असा फायदा होणार आहे. आणि म्हणून आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रो, सामान्य ज्ञान आणि ज्याच्यातीलच चालू घडामोडी या विषयाचं आपण आज घटक आणि काही उपघटक असेल हे आपण अभ्यासणार आहोत. आता चालू घडामोडी म्हटला तर त्याच्यामध्ये आपल्याला अपडेट राहावं लागतं आणि म्हणून सरळ सेवेला आपल्याला वर्षभराच्या बऱ्यापैकी घडामोडींच्या वरती आपल्याला क्वेश्चन ही विचारली जातात. आपण मागील प्रश्नपत्रिका जरी बघितल्या तर त्याच्यामध्ये एक वर्षभरावरील क्वेश्चन ही विचारली गेली. मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, प्रादेशिक असेल, कला, क्रीडा, साहित्य असेल, त्याचसोबत जर बघितलं आपण इतर पुस्तक व लेखक असेल, निधन वार्तेतलं व्यक्ती असेल, चर्चेतलं व्यक्ती असेल, त्याचसोबत एखाद्या ठिकाणी झालेली आंतरराष्ट्रीय परिषद असेल किंवा त्याचसोबत एखाद्या महत्त्वाच्या आपल्या महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार, केंद्र सरकारकडनं विविध योजना घोषित केल्या जातात. त्या योजनांच्या वरती देखील आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन्स ही विचारली जातात किंवा दिनविशेषांच्या वरती क्वेश्चन ही विचारली जातात. सो अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या विषयी असेल, समित्यांच्या विषयी असेल, असे प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रो विचारली जातात. तर अशाच आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरनं नवीन नवीन विविध असे लेक्चर्स आणि त्या लेक्चरची अतिसंभाव्य प्रश्न, घटक व उपघटकांच्या वरती आपण या सिरीजमध्ये किंवा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून घेतो आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामलाही व्हिजिट करा, जेणेकरून आपण आगामी होणाऱ्या परीक्षांच्यासाठी विविध विषयांचे व्हिडिओज आपण बघू शकाल आणि त्या माध्यमातून आपली अभ्यासाची देखील एक चांगली अशी सुरुवात होईल. तर चला तर विद्यार्थी मित्र, आपण बघूयात पुढचा जो टॉपिक आहे आपला, जो की चालू घडामोडीशी निगडीत असणारा, ज्याच्यातील आर्थिक घडामोडी, ज्यावरती आपण काही क्वेश्चन बघूयात पुढचे. ठीक आहे, आर्थिक घडामोडी असेल. आता ह्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आहे 2025 मध्ये बँक ऑफ इंडियाला किती वर्ष पूर्ण झालीत, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. RBIच्या संदर्भात आहे, किती वर्ष कंप्लीट झाली. A 25, B 50, C 75, D दिलंय 90. सो याचं योग्य उत्तर आहे D 90. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. सो RBIची आपण जर बघितली स्थापना कधी झाली तर पहिले लक्षात घेऊयात, 1 एप्रिल 1935. ऍक्च्युली 1934च्या कायद्यानुसार 1935 ला काय झाली, RBIची स्थापना झाली. पण पहिलं त्यावेळेस जे हेडक्वार्टर होतं ते कोलकात्याला होतं. त्यानंतर ते 37 मध्ये मुंबईला काय करण्यात आलं, शिफ्टिंग केलं गेलं. सध्या त्याचं जे मुख्यालय आहे, मुख्यालय कुठं आहे, मुंबईमध्ये, हे लक्षात घ्या. आणि स्थापना 1935. सो म्हणून 2025 मध्ये किती वर्ष कंप्लीट होत आहे, 90 वर्ष RBI ला कंप्लीट झाली. सो बँकांची बँक, बँकर्स बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओळखली जाते. जे मॉनिटरी पॉलिसी असेल, इतर महत्वाच्या घडामोडी असतील, जे बँकेच्या माध्यमातून होत असतं. ओके, नेक्स्ट जाऊयात आपण, पुढचा प्रश्न अभ्यासूया त्याच्यानंतर. दुसरा, भारतातील सर्वाधिक कोळसा उत्पादन राज्य कोणते ठरले. आता नवीन आकडेवारी ही घोषित केली जाते. आता बऱ्याच वेळा आपल्याला बघा की खनिज असेल किंवा फॉरेस्ट असेल, टायगर सर्वे असेल किंवा स्वच्छतेचा सर्वे असेल,
किंवा इतर बरेच सर्वे होतात, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन जो बदल आहे तो परिषदा होतात. असं काही ना काही नवीन आकडेवारी, जी आर्थिक आकडेवारी सरकार घोषित करत असतं, त्याचपैकी इथं विचारलंय की सर्वाधिक कोळसा उत्पादन राज्य. सो महाराष्ट्र ए, बी झारखंड, सी केरळ, डी दिलंय गोवा. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र बी, झारखंड हे राज्य. ओके, झारखंड. आता बऱ्यापैकी आपण जर विचारलंय तर कोळसा जर विचारलं तर कोळसा व इतर खनिजे ही सर्वात जास्त बघा आपल्याला छोटा नागपूर पठार व दख्खनचे पठार या भागात सर्वात जास्त सापडतं. मग राज्यांचा उल्लेख जर केला, झारखंड असेल, ओडिसा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, ही प्रसिद्ध राज्य आहेत खनिजांच्या संदर्भामध्ये. ही आता ऍक्च्युली झारखंड, ओडिसा तर सर्वात जास्त आहे, कारण त्या भागामध्ये बऱ्यापैकी खनिज ही एकवटलेली आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न. बँकांच्या मालमत्तेची यादी आणि लिलाव अधिक सुलभ करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने कोणते ई लिलाव पोर्टल सुरू केले आहे, असा हा क्वेश्चन आहे. ए बँक नेट पोर्टल, बी डिजिटा पोर्टल, सी सारथी पोर्टल, डी दिलंय शक्ती पोर्टल. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र ए, बँक नेट पोर्टल. ज्याच्यातनं जे ई लिलाव आहे, हे टेंडरची जी प्रोसिजर आहे ही काय तर ई लिलावाची एक चांगली फास्ट आणि त्या ठिकाणी काय तर सुलभ होईल, सुलभ करण्यासाठी. सो फास्ट आणि गती देण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने ही लिलाव पोर्टल सुरू केलं त्यांनी, बँकर नेट्स, की ज्याच्यामध्ये एक चांगली घडामोडी होईल, चांगल्या पद्धतीने सुलभ तो व्यवहार होईल. पुढचा क्वेश्चन बघूया. 2025च्या फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली, त्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले, असा क्वेश्चन आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही रिपोर्ट्स लागतात, इंडेक्स किंवा काही ना काही लिस्ट जाहीर केली जाते. जसं आता फोर्ब्स मॅगझिननं केलंय, तसं त्या ठिकाणी टाइम मॅगझिन देखील करत असतं, पॉवरफुल पर्सन. इथे विचारलंय फोर्ब्स नुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण. ए इलॉन मस्क, बी जेफ बेझोस, सी बिल गेट्स, डी मुकेश अंबानी. असे 4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यातनं योग्य उत्तर आहे इलॉन मस्क. इलॉन मस्क हे मूळ आफ्रिका आणि अमेरिकेतले आहेत, सध्या तर अमेरिका. ओके, सो इलॉन मस्क हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. टेस्ला कारचे मालक, टेस्ला. ओके, टेस्ला कारचे मालक. जसं मुंबईमध्ये आता दालन उघडण्यात आलंय शोरूम, आणि त्याचबरोबर स्पेसएक्स नावाची ही अंतरिक्ष रॉकेट लॉन्चर एक कंपनी आहे, स्पेसएक्स अंतरिक्ष क्षेत्रामध्ये. सो म्हणून ह्या दरम्यान जर बघितलं तर ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेत. त्यानंतर आपण इतर जर नावं घेतली, मार्क झुकेरबर्ग असेल, त्यानंतर अमेझॉनचे संस्थापक असतील. ओके, सो असे वेगवेगळे व्यक्ती, जेफ बेझोस जसं अमेझॉनचे संस्थापक असतील. सो असे वेगवेगळे व्यक्ती आपल्याला ह्या लिस्टमध्ये बघायला मिळतील. 2025 नुसार मुकेश अंबानी यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जो क्रमांक लागतोय तो थेट 18वा. आता ही रँक बदलत असते, सो आपण हे अपडेशन वाचायला पाहिजे, वेळोवेळी आपण त्याचं वाचन करायला पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर हे ए दिलंय. पुढे जाऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोठे आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. आरबीआयचं हेडक्वार्टर विचारलंय. ए दिल्ली, बी मुंबई, सी भोपाळ, डी दिलंय अहमदाबाद. याचं योग्य उत्तर आहे बी, मुंबई. मुंबई हे याचं योग्य आन्सर आहे. आणि विभागीय कार्यालय देखील इतर शहरांमध्ये असतातच. आता पहिलं जर बघितलं, आरबीआयचं जे हेडक्वार्टर होतं ते पहिलं कुठे होतं, कोलकाता. इथून डायरेक्ट मुंबईला जे शिफ्ट झालंय ते 1937 मध्ये करण्यात आलंय. कुठे, मुंबईला. सध्या जर आपण विचारलं तर हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबईमध्ये, आरबीआयचं. ओके, संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहे. सो म्हणून आपल्याला एखाद्या बँकेविषयी क्वेश्चन विचारलं तर हेडक्वार्टरवरनं येऊ शकतो, किंवा आर्थिक घडामोडीवरनं एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या ज्या स्कीम लॉन्च होतात बँकांच्या माध्यमातून ते असेल, बँकेची स्थापना असेल. जसं आरबीआयची स्थापना आपण मगाच्या क्वेश्चन मध्ये बघितलं की 1 एप्रिल 1935 रोजी काय झाली, आरबीआयची स्थापना झाली. 1934च्या कायद्यानुसार 35 मध्ये स्थापना, आणि 1949
मध्ये काय झालंय त्या ठिकाणी आरबीआयचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलंय, ते देखील आपण लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. संरक्षण क्षेत्रातल्या घडामोडी आपण अभ्यासणार आहोत. कोणत्या? संरक्षण क्षेत्राविषयीच्या घडामोडी. आता आपल्या देशाचं संरक्षण मंत्रालय, जे राजनाथ सिंग हे मंत्री आहेत त्या खात्याचे, आणि म्हणून देशाला जे संरक्षण मंत्र आणि संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून विविध ज्या घडामोडी होत असतात, मग देशाला 3 महत्वाचे दल लाभलेत आणि देशाचं अहोरात्र ज्या सीमेचं संरक्षण त्या ठिकाणी होत असतं, जी आपली आंतरराष्ट्रीय सीमा आहे 15,200 किलोमीटर, जिथे आपल्याला 7 शेजारी राष्ट्र आहेत. वायव्य पश्चिम भागात पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल. भारताच्या उत्तरेला जर बघितलं आपण तर तिथे आहे चीन असेल, नेपाळ असेल, भूतान असेल. त्याचबरोबर आपण पूर्वेकडे जर गेलो तर तिथे आहे बांगलादेश असेल आणि म्यानमार असेल. श्रीलंका हा आपल्या शेजारी आहे, परंतु तो अटॅच नाहीये भूसीमेत, तो जलसीमेने अटॅच आहे. कारण तो वेगळा का झालाय? पालखी सामुद्रधुनी व मन्नारच्या आखातामुळे. मग शेजारी 7 राष्ट्रांसोबत ऑलरेडी आपण जर बघितलं, पाकिस्तान सोबत युद्ध आहे, चीन सोबत आहे. इथे संरक्षण दल सर्वाधिक जास्त खर्च आपलं करत असतं. मग काही करार करत असतं, जसं आता राफेल करार झाला फ्रान्स सोबत असेल किंवा इतर असेल. संरक्षण बेस आपल्या DRDO ही संस्था महत्वाची काम करत असते, की आपल्याकडे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असेल, भारतीय अवकाश संशोधन संस्था असेल. अशा विविध ऑर्गनायझेशन, विविध संस्था याच्यामध्ये मुख्यत्वे करून कामकाज करत असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, अशी जी काही भारत सरकारची वेगवेगळी उपक्रम असतात, ती उपक्रम आपण अभ्यासले गेली पाहिजे, त्याच्यावरती आपण अभ्यास करायला पाहिजे. परीक्षेमध्ये त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. पुढचा प्रश्न बघूयात आपण नेक्स्ट. ह्याच्यावरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत पुढचा. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय, सर्वाधिक शस्त्रास्त्र निर्यात करणारा जगातला देश पुढील पैकी कोणता आहे? शस्त्रास्त्र निर्यात करणारा. ए रशिया, बी जर्मनी, सी अमेरिका, डी दिले आपल्याला इस्रायल. सो हे 4 ऑप्शन मधनं याचं जे उत्तर आहे ते आहे सी, अमेरिका. ओके, शस्त्रास्त्र निर्यात शब्द वापरलाय. सर्वात जास्त एक्सपोर्ट, निर्यात, तर नंबर 1 ला कोण जातोय? अमेरिका जातोय. अमेरिका सर्वाधिक जास्त काय करतोय? शस्त्रास्त्र निर्यात करतोय. निर्यात शब्द विचारलाय बरं का. आणि जर सर्वात जास्त आयात म्हणजे शस्त्रास्त्र कोण खरेदी करतोय? खरेदी करणे 2025 नुसार जर आपण बघितलं तर नंबर 1 ला जातोय त्या ठिकाणी युक्रेन, आणि नंबरला 2 जातोय त्या ठिकाणी भारत. पहिले भारत होता, आता भारत 2 नंबरवर. म्हणून हे देखील आपण लक्षात ठेवायचंय की अमेरिका सर्वाधिक जास्त शस्त्रास्त्रे जसं की निर्यात करतो आणि आयात कोण करतोय? युक्रेन आणि भारत असेल. ठीक आहे, हे आपण लक्षात असू द्यायचे. पुढे जाऊया. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील POK, पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर, दहशतवाद्यांच्या 9 तळांवर 24 क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त करण्यात आली. यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविले आहे? असा क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन ए ऑपरेशन ब्रह्मा, बी ऑपरेशन सिंदूर, सी ऑपरेशन गंगा, डी यापैकी नाही, असं दिलंय आपल्याला. सो याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर. लक्षात घ्यायचं. बी उत्तर आहे ऑपरेशन सिंधू, हे त्याचं उत्तर आहे. आता बघा, हे संपूर्ण अभ्यासताना आपण लक्षात घ्यायचंय की ऑपरेशन सिंधूर हे राबवलं गेलं लास्टला पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये बऱ्याचशा नागरिकांचा मृत्यू झाला. विशेष करून त्या ठिकाणी पुरुषांना टार्गेट केलं गेलं आणि ज्याद्वारे नावही भारत सरकारने जसं ऑपरेशन सिंदूर हे दिले. पहलगाम हल्ल्याचा एक पुढे जसं की हल्ला झाला आणि त्याचा शोध घेऊन पुढे काही POK मधले दहशतवादी तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली गेली आणि तो नायनाट केला गेला. आणि ज्या मोहिमेला किंवा ज्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंधूर हे नाव त्या ठिकाणी देण्यात आला. ठीक आहे, पुढे जाऊया. भारतीय नौदलासाठी 26 राफेल M लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हे विमान कोणत्या देशाकडून भारत खरेदी करणार आहेत किंवा तो करार पार पडला? ए अमेरिका, बी रशिया, सी जपान आणि डी दिले फ्रान्स. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र डी, फ्रान्स. काय उत्तर याचं? फ्रान्स.
फ्रान्स या देशाकडून भारताने काय घेतली? राफेल, ज्याचा आता लास्टला 26चा एक करार झाला. आणि राफेल हे अत्याधुनिक असं लढाऊ विमान आहे. राफेल काय? राफेल हे लढाऊ विमान आहेत की ज्याचा परिपूर्ण फायदा हा भारताला होणार आहे. म्हणून फ्रान्स देशासोबत आपण काय केलंय? करार केलाय. सो ह्याचं उत्तर आहे फ्रान्स. पुढे जाऊया. नेक्स्ट. इंद्रा 2025 संयुक्त नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? आता बघा, बऱ्याच वेळा लष्करी सराव होत असतात, काही नौदलाची देखील होत असतात, दोन राष्ट्र मिळून. मग जसं की भारत असेल, श्रीलंका असेल, भारत जपान, भारत रशिया, भारत चीन असेल, किंवा भारत त्या ठिकाणी अमेरिका असेल, अशा विविध राष्ट्रांच्या सोबत आपले नौदल अथवा लष्कराचे सराव हे एक्सरसाइज म्हणून होत असतात. सो इथे जे विचारलंय त्यांनी की इंद्रा 2025 ए भारत रशिया, बी भारत जपान, सी भारत श्रीलंका, डी भारत चीन दिलेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र भारत आणि रशिया. भारत रशियाच्या दरम्यान हा जो इंद्रा नावाचा जो प्रोग्राम आहे, इंद्रा 2025 हा पार पडतो. आणि याच्या वेगवेगळ्या सिरीज असतात. आता रशिया जर म्हटला तर भारताचा जवळचा काय एक मित्र आहे, ज्याच्याकडून आपण ब्रह्मोस क्षेपणास्त्र असेल, किंवा त्यानंतर जसं की आपल्याला मिक्स सिरीज मधले काही सुखोई विमान असेल बांधणीसाठी. सो अशा विविध आपल्याला ज्या डिफेन्स बेस जी मदत आहे तो रशिया अनादी काळापासून करत आलाय. जवळचा तो मित्र राष्ट्र आहे. वेळोवेळी भारताला त्यांनी मदत देखील केलेली आहे. उत्तर आहे ए भारत रशिया. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ओके, इंटरनॅशनल जे स्पेस सेंटर आहे त्याची स्थापना विचारली. 1975, बी 1981, सी 1987, डी 1998. याचं योग्य उत्तर आहे 1998. आता अमेरिका असेल किंवा इतर UK किंवा इतर जसं की इतर जी राष्ट्र आहेत डेव्हलप अशा कंट्रीज असतील, कॅनडा यांनी मिळून काय केलंय? एक आंतरराष्ट्रीय स्टेशन स्थापित केलेत की जिथे स्पेसवॉक करण्यासाठी किंवा अंतरिक्षमध्ये इतर ज्या महत्वपूर्ण रिसर्च अभ्यास करण्यासाठी महत्वाचं अंतरिक्ष हे जात असतात. अंतरिक्ष यान हे त्या ठिकाणी त्या माध्यमातून आणि तिथे जाऊन थांबणं. आणि बऱ्याच वेळा जसं आताही आपण लास्टला सुनीता विल्यम्स हे नाव बघू शकतोय, किंवा जसे की भारताकडनं जे शुक्ला असतील किंवा अदर नावं जर आपण बघितली बऱ्याच वेळा, तर ही अमेरिका असेल किंवा इतर राष्ट्र असतील. सो म्हणून 1998 साली जी ती आंतरराष्ट्रीय लेवलला अंतराळ स्थानकाची काय झाली? स्थापना. भारत देखील पुढे मागे त्या ठिकाणी या बेसनं एक अंतराळ स्थानकाची उभारणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. ओके, सो अशा विविध इस्रो आणि नासाच्या मार्फत ज्या मोहिमा होतात त्याच्यावरती देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न ही विचारली जात असतात. पुढे बघूयात पुढचा प्रश्न. शिमला करार कोणत्या दोन देशांदरम्यान घोषित करण्यात आला आहे? असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. शिमला करार. ठीक आहे. ए भारत चीन, बी भारत श्रीलंका, सी भारत पाकिस्तान, डी भारत अमेरिका. याचं उत्तर आहे सी भारत पाकिस्तान. आता शिमला हे स्थानक आपल्याकडे जे आहे हे हिमाचल प्रदेशात आहे. आणि जिथे 1972 मध्ये दोन्ही राष्ट्रांनी काय केलंय? शिमला करार हा अंमलात आणला होता. कारण 1971 मध्ये भारत पाक युद्ध झालं होतं. याचं रिझन होतं बांगलादेशाला आपण काय केलं होतं? मदत. बांगलादेशाची निर्मिती झाली 1971 साली. मग युद्ध हे झालं. मग पुढे असं ठरलं की करार करून शिमला की युद्ध हे त्याचं जसं की युद्ध होऊ नये पुढे, आणि त्याच पद्धतीने एक शांतता प्रस्थापित करावी, एकमेक राष्ट्रांना मदत केली जावी, शांततेच्या पद्धतीतनं मार्ग काढले जावीत. सो अशा ह्या कराराचा भाग होता. परंतु झालं असं आता लेटेस्टमध्ये जो काही आपण ऑपरेशन सिंदूर आणि हे आणि त्या अनुषंगाने पुढे जसं की ज्या सिंधू नदीचं पाणी आणि त्यांच्या उपनद्यांचं पाणी आणि सिंधू करार हा आपण त्याला स्थगिती दिली, किंवा बागलिहार प्रकल्प असेल तो सध्या चर्चेत आहे. सो ऑपरेशन सिंदूर असेल किंवा इतर घडामोडी असेल, तर पाकिस्तानने देखील काय केलंय? त्या ठिकाणी शिमला करारातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय सध्या. सो प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो की शिमला हा करार खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे? तर भारत व पाकिस्तान त्याचं उत्तर द्यायचं. पुढे जाऊया.
सिंधू पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान 1960 साली घोषित करण्यात आला होता असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए चीन नेपाळ, बी भूतान चीन, सी भारत पाकिस्तान, डी नेपाळ भारत. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र भारत पाकिस्तान. भारत पा हा जो करार होता कोणता, सिंधू पाणी वाटप, हा देखील 1960 साली पार पडलाय. सिंधू नद्यांच्या ज्या वरच्या 3 नद्या आहेत, सिंधू झेलम चिनाब, याचं 80% पाणी पाकिस्तानला, 20% भारताला मिळतं. कोणाचं, सिंधू झेलम चिनाब. पण बाकी जी रावी बिया सतलज आहे त्याचा 80% भारताला, 20% पाकिस्तानला मिळतं. सो म्हणून त्या ठिकाणी पाकिस्तानची इंडस्ट्री, शेती असेल तर ही नदी आणि पाण्यावरती डिफेंड्स आहेत. सो पण पहलगामला जो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर वापरून त्या ठिकाणी दहशतवादी तळ पीओके मधली आणि पाकिस्तान मधली जी उद्ध्वस्त केली गेली आणि त्यानुसार भारतानं काय केलं, या प्रकरणामुळे सिंधू पाणी वाटप करायला काय केली, सध्या स्थगिती दिली. प्रश्न येऊ शकतो कोणत्या दोन देशांदरम्यान आहे, भारत पाकिस्तान. कधीचा आहे, 1960 साली हा करार झाला. पुढे जाऊयात. हा, काही महत्वाचे पुरस्कारावरनं आपल्याला क्वेश्चन्स ही विचारली जातात. आता पुरस्कार म्हटलं तर आपल्याला अनेक आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे, राज्य पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आपल्याला पुरस्कार हे विचारले जातात. पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो किंवा कोणत्या व्यक्तीला दिला गेला किंवा पुरस्काराची सुरुवात कशी झाली, असे विविध प्रश्न आपण ज्यावेळेस आपण अभ्यास वाचतो त्यावेळेस आपण ती वाचायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती प्रश्नही विचारले जातात. पुढे जाऊयात. महाराष्ट्र भूषण 2025 कोणास जाहीर झाला असा प्रश्न विचारलाय. ए राम सुतार, बी शाहरुख खान, सी कुमार मंगलम बिर्ला, डी रोहित शर्मा. महाराष्ट्र भूषण 25 म्हणजे 24चा पुरस्कार 25. योग्य उत्तर आहे राम सुतार यांना. जे शिल्पकार आहेत, शिल्पकार राम सुतार. आता शिल्पकार श्री राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झालाय आणि वयाच्या अगदी 100व्या वर्षी, बघा वय वर्ष 100. आता शिल्पकार म्हणून बघा त्यांनी बरेचसे जे पुतळे आहेत, स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल, गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो 182 मीटर सर्वोच्च असं आपण बोलतो जगातला, असे जगभरात, महाराष्ट्रात, देश विदेशामध्ये अनेक त्या ठिकाणी शिल्प म्हणजे पुतळे तयार करण्याचं श्रेय त्यांना जात आहेत. सो एक कला ही त्यांच्या अंगी असणारी आणि एक सर्वश्रेष्ठ म्हणून त्या ठिकाणी हे काम त्यांचं आहे. सो म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार श्री राम सुतार यांना देण्यात आलाय. ठीक आहे. सो म्हणून जसं की लास्टचा अशोक सराफ यांना मिळाला होता आणि आत्ताचा जो घोषित झालाय राम सुतार यांना, आपण लक्षात घ्यायचं. पुढे जाऊयात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला असा क्वेश्चन विचारलाय. ए श्री देवेंद्र फडणवीस, बी श्री एकनाथ शिंदे, श्री अशोक सराफ, डी यापैकी नाही. सो योग्य उत्तर आहे श्री एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या राज्याचे जसं की उपमुख्यमंत्री आणि जे देहूत तुकाराम महाराज ट्रस्ट आणि जसं अध्यक्ष. सो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलाय. आता संत तुकाराम महाराज ज्यांचं जन्म ठिकाण हे देहू, जिल्हा पुणे येतो आणि जिथे ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतो, तर एकनाथ शिंदे साहेबांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला आहे. ठीक आहे, नेक्स्ट जाऊयात पुढचं. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास घोषित करण्यात आला असा क्वेश्चन विचारलाय. हे विजय शंकर, बी विनोद कुमार शुक्ला, सी दिलंय मदन सोनी असेल, डी दिलंय डॉक्टर अरुणा ढेरे असेल. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र बी विनोद कुमार शुक्ला. आता हा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकडनं, भारत सरकार म्हणजे भारतीय ज्ञानपीठ यांच्याकडनं दिला जातो. भारतीय ज्ञानपीठ. आता या पुरस्काराची जी सुरुवात आहे, स्थापना जी झाली होती, थोडक्यात म्हणूयात स्थापना म्हणूयात, ती 1961 ला आणि 1965 पासून काय झाली होती, पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. आता हा 59वा पुरस्कार आहे ना, तर खास करून ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो.
साहित्य क्षेत्रामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातील 4 व्यक्तींना तो मिळालाय. सो आतापर्यंत 59 म्हणजे आताचा 59वा जो 2025चा आहे तो विनोद कुमार शुक्ला यांना दिला गेलाय. आणि म्हणून साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी तो देण्यात येतो. आणि लेटेस्ट मधला आपल्याला विचारलाय विनोद कुमार शुक्ला यांना तो प्रदान करण्यात आलाय. सो म्हणून विद्यार्थी मित्र असे वेगवेगळे पुरस्कार असतील राज्यातले किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक, तर ती जी दिली जातात त्यावरनं आपल्याला प्रश्न हे येत असतात. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पहिला क्रमांक कोणत्या शहराने मिळवला? ए दिल्ली, बी पुणे, सी जयपूर, डी इंदोर. असे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलीत. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे इंदोर. आता इंदोरने जो काही पुरस्कार मिळवलाय, आता याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जर बघितलं एक लोकसंख्येवरनं देखील हा जो सर्वे आहे तो केला जात असतो. आणि बऱ्याच वेळा आताचा जो 2024-25चा आहे, आता हे बऱ्यापैकी सर्वेक्षण केलं जातं. आणि या सर्वेक्षणानुसार जे आत्ताचा इंदोर ह्या शहराचा क्रमांक लागलाय, जे मध्य प्रदेशातलं आहे. इंदोर हा प्रत्येक वेळी बाजी मारत असतो. याची सुरुवात ज्यावेळेस झाली होती स्वच्छ भारत सर्वेक्षणाची, ती म्हैसूर हे पहिलं होतं त्यावेळेस दक्षिण भारतातलं, कर्नाटकातलं. त्यानंतर जसं इंदोर हे सलग ते त्या ठिकाणी ह्या यादीमध्ये येत आहे. बाकी तर शहरांचा देखील क्रम लागतो, पण मग ते त्यांच्या लोकसंख्येनुसार त्याचे टप्पे केलेले आहेत. म्हणून आपल्याला सर्वाधिक जास्त जे येते इंदोर, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये इंदोर हा नेहमी बाजी मारत असतो. बाकी इंदोरच्या बाबतीमध्ये वॉटर प्लस सिटी देखील आहे. वॉटर प्लस सिटी म्हणून देखील आपल्याला इंदोरला गौरवावं लागेल. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे डी इंदोर. पुढे जाऊयात. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना कधी झाली असा शब्द आहे तो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना कधी झाली? ए 1990, बी 1992, सी 1995, डी दिले 2003. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र 1995 स्थापना महाराष्ट्र भूषण. 1995 ला स्थापना. आणि सुरुवात म्हणजे किंवा पहिला पुरस्कार म्हणा, पहिला पुरस्कार हा दिला गेलाय 1996 साली पु ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रासाठी. आता हा पुरस्कार युती सरकार असताना महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी सर यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती, स्थापना केली होती. आणि तेव्हापासून राज्य सरकारच्या वतीनं दिला जाणारा, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो, जो साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रासाठी एक उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना हा देण्यात येतो. मग त्याच्यामध्ये अनेक नावं आपल्याला घेता येतील. जसा पहिला पु ल देशपांडे, तर आत्ताचा जो जाहीर झालाय तो राम सुतार यांना जाहीर झालाय. ठीक आहे, वर्ष 1995. पुढे जाऊयात. भारत सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला इथे क्वेश्चन विचारलाय. ए पद्मश्री, बी खेलरत्न, सी अर्जुन पुरस्कार, डी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र बी खेलरत्न. आता हा जो पुरस्कार आहे कशासाठी दिला जातो? क्रीडा क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. आता जे नवीन नावाने दिला जातो तो मेजर ध्यानचंद, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च आहे. आता जसं की लास्टला 4 व्यक्तींना, 4 खेळाडूंना तो जाहीर झाला. सो हॉकीचे जादूगर असतील मेजर ध्यानचंद यांच्या नावानं खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतासाठी मेडल्स असेल, राष्ट्रीय पातळीवरती त्यांची कामगिरी असेल खेळाडूंची, अशा खेळाडूंना हा दिला जातो. आधी ह्या पुरस्काराचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. 91 पासून सुरुवात झाली होती आणि म्हणून त्या ठिकाणी 91 पासून तर जसं की 25 म्हणजे सलग तो दिला जातो. आणि ज्याद्वारे आता नवीन जे नाव आहे त्या पुरस्काराचं ते आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असेल. सो पुरस्कार ही सुरुवात पण आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं की आपल्याला लक्षात घ्यायचंय की आत्ताचे जे काही पुरस्कार दिली गेली ती देखील यादी आपण वाचायला पाहिजे. सो असे विविध आपल्याला पुरस्कारांवरनं महाराष्ट्र देशातील असतील आणि इतर असतील प्रश्न येतात.
दुसरा देशातला जर विचारला आपल्याला कशाच्या संदर्भामध्ये, क्रीडा क्षेत्रातला, तर तो त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आपल्याला अर्जुन पुरस्कार आहे. दुसरा खेलरत्न नंतर अर्जुन आहे. आणि राज्य सरकारतर्फे दिला जातो शिवछत्रपती जीवन गौरव. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असेल राज्य सरकारतर्फे, अशी काही पुरस्कार दिली जातात. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली असा क्वेश्चन आहे. ए 1950, बी 1954, सी 1960, डी दिलं 1965. भारतरत्न पुरस्कार याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र 1954. कधी झाली सुरुवात? 1954लाच 3 व्यक्तींना तो पुरस्कार दिला गेलाय. आता देखील चालू याच्यामध्ये 5 व्यक्तींना तो आहे. सो दरवर्षी तो दिला जातो. आणि म्हणून सर्वात कमी वयाची जर विचारली व्यक्ती ज्यांना भारतरत्न आहे तर सचिन तेंडुलकर हे नाव लक्षात घ्यायचे. आणि मदन मोहन मालवीय असतील तर त्यांना देखील तो आहे. महर्षी धोंडो, केशव कर्वे वयोवृद्ध व्यक्ती म्हणून अशा व्यक्तींची लिस्ट देखील आहे. आणि भारतरत्न हा पुरस्कार भारतासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींना तो दिला जातो. मग विविध क्रीडा क्षेत्रात नंतर सुरू केलं गेलं. आधी आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान असेल, त्यानंतर कृषी क्षेत्र असेल, जसे की आताही स्वामीनाथन यांना दिला गेलाय, कला, क्रीडा, हे बरेच असे विविध क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 1954 पासून काय झाली सुरुवात. आणि 1966 पासून मरणोत्तर पुरस्कार देखील दिला जातो. म्हणजे जसं की लालबहादूर शास्त्री यांच्यापासून सुरुवात झाली. आणि विदेशातील व्यक्तींनाही हा देण्यात येतो, पण आतापर्यंत 2च व्यक्तींना दिलाय. पहिली व्यक्ती असेल जसं विदेशातील खान अब्दुल गफार खान, आणि दुसरी व्यक्ती असेल नेल्सन मंडेला, यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? ए कुमार मंगलम बिर्ला, बी डॉक्टर तारा भवाळकर, सी महेश मांजरेकर, डॉक्टर विजय केळकर. सो ह्या 4 ऑप्शन पैकी पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ए कुमार मंगलम बिर्ला. हे उद्योगपती आहेत. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना आत्ताचा जो 2025चा जो पुरस्कार आहे तो जाहीर झाला. उद्योगपती आहेत, त्यांना तो दिला गेलाय. आता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा त्या ट्रस्ट तर्फे दिला जातो. आपल्या देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मृत्यूप्रित्यर्थ हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आणि ह्या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 2022 आहे. आणि पहिलाच पुरस्कार जो आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. ठीक आहे, सुरुवात झाली 22 पासून. आणि आताचा 25चा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला. म्हणून विद्यार्थी मित्र बघा, आपल्याला विविध पुरस्कारांवरनं आपल्याला क्वेश्चन्स विचारली जातात. मग ती स्थानिक पातळीवरची आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार त्याची आपण लिस्ट तयार करायला पाहिजे. भारत सरकारतर्फे दिले जाणारी पुरस्कार तेही आपण, जसं पद्म असेल त्यामध्ये भारतरत्न जो सर्वोच्च किताब, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल, पद्मश्री असेल, विविध व्यक्तींना तो देण्यात येतो त्यांच्या क्षेत्रासाठी विपुल कामगिरी करणाऱ्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील त्या ठिकाणी अल्फ्रेड नोबेल यांच्या माध्यमातून म्हणजे नोबेल हा पुरस्कार दिला जातो विविध क्षेत्रासाठी. जल क्षेत्र, पर्यावरण क्षेत्रासाठी, अशा विविध क्षेत्रासाठी दिली जातात पुरस्कार. त्या पुरस्काराचं स्थापना, रक्कम असेल, कोणत्या व्यक्तीस दिला गेला, सुरुवात कधी झाली, हे आपण अभ्यासायला पाहिजे. तर असे नवीन नवीन महत्वाचे घटक उपघटक आपण प्रत्येक सिरीज मध्ये आपण बघतो आहोत. ज्यामध्ये मराठीचे काही लेक्चर्स आहेत, इंग्रजीचे आहेत, अंकगणित बुद्धिमापनचे आहेत, आणि आज आपण सामान्य ज्ञान आणि त्यातीलच चालू घडामोडी या टॉपिक वरती आपण आजच्या अतिसंभाव्य प्रश्नांची विश्लेषण आपण बघितलीच. आपणही विद्यार्थी मित्र छान अभ्यास करा, कारण आगामी परीक्षा आपली लवकरही येऊ शकते. त्याच्यामुळे आपण आपल्या तयारीला लागायला पाहिजे. आणि आपल्या तयारीला, आपली तयारी परिपूर्ण करून घेण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा आणि ही प्लॅटफॉर्मवरची जी आपली टीम आहे ती पूर्ण आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामला व्हिजिट करा, जेणेकरून आगामी परीक्षेसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपल्याला नवीन नवीन असे विविध व्हिडिओज, लेक्चर्स आपल्याला हे अभ्यासायला मिळतील. आणि नवीन नवीन बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर भेटणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला. सो सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. थँक्यू.